क्लेशाने या ठिकाणी हा विषय मांडत आहे. फार गंभीर विषय झालेला आहे. आपल्या उपस्थितीमध्ये डीपीडीसीची मीटिंग झाली, मागे दिशाची मीटिंग खासदारांच्या उपस्थितीत झाली, अनेक वेळा विशेष बैठका झाल्या. काहीही परिणाम संबंधित अधिकाऱ्यावर अजिबात या ठिकाणी नाही. आणि कालची घटना तर एवढी गंभीर आहे 2 दिवसामधली की संध्याकाळी 6-6:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लोड शेडिंगचा नवीन पायंडा किंवा नवीन काय जे काय झालं असेल ते झाल्यामुळे काल प्रत्येक आमदार खासदाराला आपल्याला सुद्धा अनेक एवढे फोन आले की काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला तातडीने अध्यक्ष महोदय, आता हा विषय यांच्या स्तरावर राहिलेलाच नाही, हा विषय आपल्या स्तरावर येऊन ठेपलेला आहे. कारण की अधिकारी जुमानाला तयार नाही. ते काही बोला, काही प्रत्येक मिटिंगमध्ये 2-3 तास वेळ काढायचा, वेळ मारून घ्यायचा, मिटिंग संपली, विषय संपला, कोणीही बघायला तयार नाही. आमच्या फोनला सुद्धा थातूरमातूर उत्तरं आहेत, करतो, पाहतो, होईल, आणि बोगस कुठे नोंदी नाही. आमचं म्हणणं हा विषय जरा आपण सिरियसली घ्या आणि 1-2-4 लोकांना सस्पेंड केलं पाहिजे या मताला आम्ही आता आलेलो आहोत. आतापर्यंत आम्ही फार धैर्याने घेतलं, फार संयमाने घेतलं, फार किमतीने घेतलं. अधिकारी डिमोरलाइज होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, विनाकारण हा प्रश्न आपण चिघळू नये म्हणून आम्ही फार विषय हा संयमाने घेतला. परंतु अनुभव असा आहे की आमच्या बोलण्याला, आमच्या भावनेला काही कदर कुठल्याच फोरमवर या ठिकाणी नाही. एवढ्या गोष्टी काही मुख्यमंत्र्याकडे रोज घेऊन जायचं का? शासनाची बदनामी ह्याच्यामध्ये करण्याचा यांचा हेतू असं मला स्पष्ट मत आहे. आणि शासनाची बदनामी करायची, लोकांमध्ये प्रक्षोभ निर्माण करायचा, आणि आम्ही काय करू, मी हतबल लावते म्हणायचं. आमचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आम्हाला तुमच्याकडून ठोस आश्वासन नाही, कृती पाहिजे. आता आश्वासन नाही, आता कृती पाहिजे आम्हाला की नेमकं काय. आता लोड शेडिंगचा टायमिंग काय ठरवतात, कोणाला विचारतात, काय ठरवतात? संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री जेवणाची वेळ आहे, मुलांच्या अभ्यासाची वेळ आहे, काही घरची परिस्थिती लोकांची अडचणीची आहे, शेताला जावं लागतं, पाणी द्यायची वेळ आहे. आमचं म्हणणं पहिल्यांदा मागणी आमची अशी आहे की हे सगळं लोड शेडिंग टायमिंग जे आता चुकीचं दिलंय ते तातडीनं आजच्या आज बदलून दुपारी केव्हाही काही करा, पण संध्याकाळीचे जे टायमिंग केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय जो आहे, परवा जिल्हाधिकारी यांनी सेवा सेतू केंद्राच्या नियुक्त्या बऱ्याच गावनिहाय केल्या असाव्यात, झाल्या, काही इंटरव्ह्यू चालू होते मंदा काळामध्ये. आमचं मागणी एवढीच आहे, या तक्रारीच्या नोंदी सुद्धा सेवा सेतू केंद्रावर गावनिहाय गेल्या पाहिजेत. आता त्यांना विचार, तुम्ही किती नोंदी आल्यावर तुमच्या डिव्हिजनमध्ये या सब सेंटरला एवढ्या तक्रारी आल्या, एवढा निपटारा झाला, एवढ्या शिल्लक आहेत, ओपन कंप्लेंट किती आहेत, क्लोज कंप्लेंट किती आहेत, सांगू शकतात का? हे आम्ही काय म्हणणार डीबीए ट्रान्सफॉर्मर द्या, कुठे हे करा ते करा, काय काही होत नाहीये. फक्त उत्तर देत आहेत. आम्हाला डिव्हिजन निवाय माहिती पाहिजे, किती तक्रारी तुम्हाला या 15 दिवसामध्ये, महिन्याभरात का जो काय त्यांचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये किती कंप्लेंट्स आल्या, किती कंप्लेंटचा निपटारा केला, किती कंप्लेंट्स ओपन आहेत, किती कंप्लेंट क्लोज झालेल्या आहेत. आपण डीपीडीसून पैसे घेतो. आज इतिवृत्तामध्ये ते फिगर आलेलाच नाहीये. प्रत्येक वेळी डीपीडीसून 25 कोटी द्या, 30 कोटी द्या. अहो, डिपार्टमेंटकडे काही पैसे आहेत की नाही? प्रति आम्ही द्यायचे पैसे का? तर डीपीडीसीचे पैसे घेत असताना तुमचे पैसे डिपार्टमेंटची विविध योजनेखाली पैसे येतात, त्याचं काय झालं? किती पैसे आले? खर्च कुठे होतो आहे? अध्यक्ष महोदय, 3-4 विषय आहेत, परंतु इथे फक्त 3 तास घालवायचे, हो म्हणायचं, वेळ मारायची, पुढचं पुन्हा 30 पद. ह्याला सेतू केंद्रावर नोंदी असल्या पाहिजेत. म्हणजे सर्व्हिस सेंटर सुरू करा, लोकांचे कॉल्स घ्या, फोन घ्या, तक्रारीचा टोकन नंबर द्या, त्याला रिप्लाय करा. काही घडत नाही. म्हणजे रिस्पॉन्स सेल नावाचा प्रकारच नाहीये. लोकांनी बोंबलावं, शेवटी आमच्याकडे यावर आपण अटेंड करावं, आम्ही त्याला फोन करावे. हा धंदा रोजचा झाला इकडे. यांचं काम आम्ही करायचं का? लोकांची काही चूक नाही आहे. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि मग खाजगीकरण करायचं नाही म्हणून बॉम्ब खाजगीकरण करायचं नाही, मोर्चे अमुक संपत. मग तुम्ही सर्व्हिस इम्प्रूव्ह करा ना. तुमची सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे, काही करायचं नाही, उत्तर नाही. अध्यक्ष महोदय, आम्हाला याच्यामध्ये तुमच्याकडून न्याय पाहिजे आहे आणि कृती पाहिजे आहे. नुसतं पुढच्या मिटिंगमध्ये उत्तर देतो, सांगतो, हे चालणार नाही. आमदार बाबूरावजींच्या वक्तव्याला माझं पूर्ण समर्थन आहे.